रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सैलानी दर्गा परिसरात दिनांक 1 मे 2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा व अल्पवयीन मुलगी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले। सदर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता सुरुवातीस त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशन रायपूर येथे आणण्यात आले। सखोल चौकशीअंती सदर मुलगा व मुलगी हे राहणार मुंगूजळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत तात्काळ पोलीस स्टेशन घनसावंगी, जिल्हा जालना येथे संपर्क साधून माहिती देण्यात आली असता भारतीय न्याय संहिता अंतर्गत संबंधित गुन्हा दाखल असल्याचे समजून आले। तसेच संबंधित अल्पवयीन मुलीस एक युवक पळून घेऊन आल्याची बाब निदर्शनास आली। यानंतर दोन्ही मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली। पुढे पोलीस स्टेशन घनसावंगी येथील पोलीस पथक व संबंधित मुलांचे पालक पोलीस स्टेशन रायपूर येथे दाखल झाल्यानंतर सदर मुलगा व अल्पवयीन मुलगी यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीकरिता घनसावंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर कार्यवाहीबाबत मुलीच्या पालकांनी रायपूर पोलिसांचे आभार व्यक्त केले। सदर कार्यवाही ठाणेदार निलेश सोळंकी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल कैलास खार्डे, पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमळकर, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मी किक्राळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी मोरे व चालक पोलीस कॉन्स्टेबल लिंबाजी राठोड यांनी पार पडली। तसेच याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की कोणतीही अल्पवयीन मुलगी अथवा मुलगा संशयास्पदरित्या आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रायपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे।